नमस्कार मित्रांनो, मी शिवम पवार. मित्रांनो, फायनली आपली प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आता सुरू झाली आहे. मुलींना आणि महिलांना 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही मुलींना म्हणताय, महिलांना सुद्धा म्हणताय, तर मुलींना मिळणार का? तर कालच झालेल्या बैठकीमध्ये महत्वपूर्ण जे काही निर्णय घेतले होते, त्या निर्णयामध्ये सगळ्यात मोठा जो बदल आहे तो म्हणजे कुटुंबातील अविवाहित महिला यामध्ये अर्ज करू शकते. तसेच आता तुम्ही म्हणाल कुटुंबातील कोण कोण व्यक्ती अर्ज करू शकतं, तर लक्षात ठेवा, कुटुंबातील एक मुलगी आणि एक विवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे. आता तुम्ही म्हणाल याचे अर्ज कधी सुरू होतील, कुठे सुरू होतील, कसा फॉर्म भरायचा? तर मित्रांनो लक्षात ठेवा, याचे जे काही ऑनलाईन फॉर्म आहे तुम्ही स्वतः सुद्धा भरू शकता, महिला स्वतः भरू शकते. जे काही ऍप आलेलं आहे, नारी शक्ती दूत ऍप आहे, या ऍपवरती तुम्ही जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता. या ऍपवरती ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा थोड्याच वेळात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल, तर काळजी करू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, त्यावरती जॉईन करून ठेवा. जसे फॉर्म आपले सुरू होतील तर फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर घाई गडबड करू नका. अजून वेबसाईट आलेली नाही तर काळजी करू नका, वेबसाईट सुद्धा येईल. वेबसाईट वरती फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. भरपूर महिलांच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न आहेत, तर मी या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर करतो. आता सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे अर्जाची मुदतवाढ झालेली आहे का? तर हो, अर्ज करण्याची जी काही तारीख आहे ती आता वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजेच अर्जाची तारीख आता 31 ऑगस्ट 2024 आहे. तुमच्याकडे आता 2 महिने आहेत. 2 महिन्यामध्ये तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर काढून घ्या. आणि कागदपत्रे सुद्धा आता काही एवढं लागणार नाही, थोडेच कागदपत्रे आहेत. ते काय काय कागदपत्रे आहेत ते सुद्धा सांगतो. फक्त लक्षात ठेवा, तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत कधीही फॉर्म भरा, तुम्हाला जुलैचे पैसे आणि ऑगस्टचे पैसे दोन्ही पैसे तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही, असं त्यांनी या नोटीसमध्ये जे आहे ते आता काढलेल्या यामध्ये पूर्णपणे उल्लेख केलेला आहे. तुम्ही नंतर फॉर्म जरी भरला तरी तुम्हाला जुलैचे पैसे सुद्धा मिळतील आणि ऑगस्टचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न माता भगिनी विचारत होत्या तो म्हणजे अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आमच्याकडे नाहीये, तर आता ते रद्द करण्यात आलेलं आहे. तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट जरी नसेल तरी तुम्ही आता या 4 पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट देऊ शकता. आता या 4 पैकी कोणतं डॉक्युमेंट देऊ शकता ते सांगतो. पहिलं आहे ते म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. 15 वर्षापूर्वीचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही एक देऊ शकता शाळा सोडल्याचा दाखला, दुसरा आहे जन्माचा दाखला, तिसरा आहे तुम्ही रेशन कार्ड सुद्धा देऊ शकता, चौथा आहे मतदान कार्ड. तर या 4 पैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट डोमासाईल मध्ये देऊ शकता, म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर तुम्ही म्हणाल आता आम्ही नवीन काढलेले, तर नवीन चालणार नाही. जे 15 वर्षाचं डॉक्युमेंट आहे, 15 वर्षापूर्वी तुम्ही ते काढलेलं आहे, तेच फक्त इथे चालणार आहे. त्यानंतर भरपूर जण विचारणा करत होते की आम्हाला 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, तर तुमची आता ती अट सुद्धा रद्द केलेली आहे. 5 एकरपेक्षा जरी तुम्हाला कितीही जमीन असू द्या, यामध्ये आता ती अट नाहीये. तुमच्याकडे कितीही जमीन असू द्या तरी सुद्धा तुम्ही यामध्ये महिला अर्ज करू शकतात. मुली असताल तर मुली सुद्धा यामध्ये आता अर्ज करू शकतात. त्यानंतर भरपूर जण म्हणत होते की वयाची अट वाढेल का? तर वयाची अट सुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे. कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. जे काही बाहेरच्या राज्यातून आहेत, भरपूर जण असे आहेत की बाहेरच्या राज्यातून आपल्या राज्यात, आपल्या महाराष्ट्र राज्यात त्यांचा विवाह झालेला आहे, त्यांच्यासाठी काय आहे? तर लक्षात ठेवा, त्यांना सुद्धा इथे शिथिलता आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या नवऱ्याचं, तुमच्या पतीचं जन्म दाखला देऊ शकता, तसेच तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता, किंवा तुम्ही तुमच्या पतीचं डोमासाईल सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता. त्यांच्याकडे काहीच डॉक्युमेंट नसेल तर त्यांनी इथे त्यांच्या पतीचे डॉक्युमेंट सुद्धा देऊ शकता. लक्षात ठेवा, हे कुणासाठी आहे? जे परराज्यातून म्हणजे बाहेरच्या स्टेटमधून आपल्या स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्यात आलेले आहेत, त्यांच्यासाठी ही सवलत देण्यात आलेली आहे. भरपूर जण म्हणत होते की आमच्याकडे उत्पन्न दाखला मिळत नाहीये, भरपूर त्रास होतोय, लाईन लागलेली आहे. तर आता उत्पन्न दाखल्याची सुद्धा अट जी आहे ते काढून टाकलेली आहे. म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तुम्ही देऊ शकता. त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला काळजी करायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला लागेल.
2.5 लाखाच्या आतमधला. ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नाहीये आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, तर ते काय करू शकतात, उत्पन्नाचा दाखला त्यांना द्यावा लागेल. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे यातून तुम्हाला आता काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिलं तुमचं लागणार आहे तुमचं आधार कार्ड लागेल. त्यानंतर तुम्हाला एक तुमचं बँकेचं पासबुकची झेरॉक्स लागेल. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे अधिवास प्रमाणपत्र. आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल जर तुमच्याकडे नसेल, हे तिसरं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही 4 पैकी एक डॉक्युमेंट कोणतंही 15 वर्षाचा पुरावा देऊ शकता. जसं की तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता 15 वर्षापूर्वीचा, त्यानंतर तुम्ही मतदान कार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक देऊ शकता. हे तिसरं डॉक्युमेंट झालं. चौथं डॉक्युमेंट उत्पन्नाचा दाखला. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. पण जर पांढरे रेशन कार्ड असेल किंवा 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न, त्यांना उत्पन्नाचा दाखला लागेल. एक पासपोर्ट साईज फोटो एक लागेल आणि मोबाईल नंबर हे तर तुमच्याकडे असेल. तर अशा प्रकारचे आता तुम्ही हे कागदपत्रे वापरून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्मचा व्हिडिओ येईल. भरपूर जणांचे अजून काही प्रश्न आहेत ते आपण घेऊयात. जसं की आम्ही संजय गांधीचे पैसे घेतो, श्रावणबाळचे पैसे घेतो, PM किसान निधीचे पैसे घेतो. तर लक्षात ठेवा, जे काही बाकीच्या योजनेत तुम्ही पैसे घेत असाल तर ते 1,500 किंवा 1,500 पेक्षा जास्त असेल, त्याची अमाऊंट 1,500 किंवा 1,500 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्यामध्ये पात्र नाही, तुम्ही अर्ज भरू शकत नाही. पण जर एखाद्याचे 1,500 पेक्षा कमी आहे आणि पेन्शन मिळते, कोणत्याही योजनेची जर 1,500 पेक्षा कमी पेन्शन भेटत असेल तर यासाठी त्या महिला, त्या मुली अर्ज करू शकतात. भरपूर जण हे प्रश्न एक विचारत होते की जन्मदाखला माहेरच्या नावाने असेल तर बरोबर आहे, तो मुलीकडच्याच नावाने जन्माचा दाखला असेल, जिथे जन्म झाला तर तो जन्माचा दाखला चालणार आहे. त्याला काही ऑप्शन नाहीये, कारण जन्म जिथे झालाय तिथलाच जन्माचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल. भरपूर जण विचारत होते की उत्पन्नाचा दाखला जर ज्यांच्याकडे पिवळे किंवा रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड नाहीये, तर त्यांनी उत्पन्नाचा दाखला कसा द्यायचा. तर लक्षात ठेवा, उत्पन्नाच्या दाखल्यावरती अर्जदार म्हणून कुटुंब प्रमुख असेल आणि लाभार्थी म्हणून महिला किंवा मुलगीचं नाव असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये उल्लेख असला पाहिजे की हे जे उत्पन्नाचा दाखला लागतोय तो कोणत्या कारणासाठी लागतोय, त्यामध्ये उल्लेख असतो. प्रकरणी प्रकरण आहे किंवा योजनेसाठी, याचा उल्लेख असणं गरजेचं आहे. काही जण असे विचारत होते की आमचं बँकेचं अकाउंट आहे ते जॉईंट आहे, तर लक्षात ठेवा, हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून येतील. तर जॉईंट अकाउंट वगैरे अपलोड करू नका. तुमचं जे काही आधार कार्डला सिंगल अकाउंट लिंक आहे तेच फक्त अकाउंट इथे तुम्हाला बँकेचं पासबुक तेच द्यायचं आहे. जॉईंट अकाउंट वापरू नका. काही जण विचारत होते आमचे जे काही महिला आहेत त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स माहेरचे आहेत. तर लक्षात ठेवा, सगळे जर डॉक्युमेंट तुमचे माहेरचे असतील तर तुम्ही माहेरचे डॉक्युमेंट वापरू शकता. पण जर एखादं डॉक्युमेंट सासरचं असेल तर तुम्हाला मात्र सासरचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. तर ही एक पॉइंट लक्षात ठेवा. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, जे महिला आहेत ते रेशन कार्ड देणार आहेत प्रूफ म्हणून, तर त्या महिलेचं नाव त्या रेशन कार्ड मध्ये असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही तो पुरावा रेशन कार्डचा देऊ शकता, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. कारण रेशन कार्ड मध्ये जर नाव नसेल तर तुम्ही रेशन कार्ड कशाला देणार, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट, तुमचे जे काही कागदपत्र आहेत त्या सर्व डॉक्युमेंट्स वरती तुमचे नाव, जन्मतारीख हे सगळं बरोबर असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काही तफावत असेल, बदल असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजेच जन्मतारीख वगैरे चुकलेली आहे तर यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो, नावाचं स्पेलिंग चुकलेलं आहे त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. अजून एक महत्वाचा प्रश्न होता, ITR भरतो आम्ही, सरकारी कर्मचारी आहे तर त्यांना याच्यामध्ये लाभ नाही. म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात, जे टॅक्स भरतात त्यांना यामधून सूट नाही. ते अपात्र आहेत. जे सरकारी कर्मचारी असतील, टॅक्स भरत असतील, ते अपात्र आहेत. हा सुद्धा एक पॉइंट लक्षात ठेवा. भरपूर जण असे सुद्धा विचारत होते की आमच्याकडे 4 व्हीलर आहे तर त्याच्यामधून आम्हाला काय सूट आहे का. तर 4 व्हीलर ज्यांच्याकडे आहे त्यांना सूट नाही, याबद्दल काही बदल करण्यात आला नाही. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना मात्र यामधून सूट मिळेल. शेतकरी वगैरे असतात त्यांच्याकडे ट्रॅक्टर असतो तर त्यांना सूट मिळेल, पण बाकीचे जे काही 4 व्हीलर असेल त्यांना यामधून सूट नाही, ते अपात्रच आहेत. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. जर काही तुमचे प्रश्न असतील तर मला टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुपला विचारू शकता. तसेच आपल्या कमेंट बॉक्स आहे खाली, तिथे सुद्धा विचारू शकता. मला जसा टाइम भेटेल तसा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, आज फॉर्म सुरू होतील किंवा उद्या होतील, त्यामध्ये आता बदल होईल थोडाफार. ऍप मधून असेल किंवा वेबसाईटमध्ये फॉर्म कसा भरायचा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्की पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल.
महत्वपूर्ण आपला हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ मात्र महिलांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.